सर्वांना, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मठरी बनवणार आहे मैद्याच्या पिठाची। त्यासाठी मैद्याचं पीठ घेतलं आहे, 1 ग्लास आहे आणि आता त्यामध्ये मी हा ओवा घेतला आहे। ओवा घालते याच्यामध्ये पिठामध्ये। छान असा मिक्स करून घ्यायचा। नंतर चवीप्रमाणे मीठ टाकते। चवीप्रमाणे मीठ टाकलं। मीठ सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये टाकते मी थोडंसं तूप टाकते। 2 चमचे तूप आहे ते मी घालून घेते यामध्ये। तूप जरा हे छान असं पिठाला चोळून घ्यायचं। मुलांच्या आता सुट्ट्या आहेत, त्यामध्ये मुलांना काहीतरी खायला पाहिजे, त्यासाठी ही मठरी बनवायची आहे आपल्याला। तूप संपूर्ण असं चोळून झालं पिठाला। आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ आपलं तयार करायचं। जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर पीठ पूर्ण आपलं नरम होऊन जाईल। आपल्याला असं घट्ट मळायचं आहे पीठ, की जेणेकरून ते लाटता आलं पाहिजेत आपल्याला। इथे मी 2 चमचे पीठ घेतले, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे। छान अशी आपली पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट आपली तयार झाली, ही बघा कशी मस्त पेस्ट झाली तयार। आणि पीठ सुद्धा आपलं मळून छान तयार झालंय। 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलेलं। तर आपण असे गोळे करून घेऊया। 3 गोळे करून घेतले। आता छान अशी एक चपाती सारखे लाटून घ्यायचं, पातळ लाटायची। लाटून आपली अशी चपाती पूर्ण तयार झाली आणि असं छान अशी पातळ लाटून घेतले। तर ही पेस्ट लावायची आहे। पूर्ण हाताने असं पसरवून घ्यायचे। पेस्ट पूर्ण लावून झालेली आहे। आता आपण चपातीचा रोल करायचा। असा रोल तयार करायचा, घट्ट असा रोल आला पाहिजे। असं कट करून घ्यायचं आपल्याला। हे बघा असे गोळे आपले तयार झालेत कट करून। आता पुन्हा लाटायचे, तर आपण लाटून घ्यायचे। छोटीशीच पोळी बनवायची आणि पातळ लाटून थोडी मी पेस्ट लावली आणि असं आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये करायचं आहे। दुसरी करून दाखवते। करून असा ट्रायंगल शेप आपल्याला तयार करायचं आहे। कढई ठेवली, तेल आपलं छान असं तापलेलं आहे। तर चला आता त्याच्यात एक एक मठरी आपण सोडूया। बघा कसे मस्त असे त्याला असे पदर छान असे सुटलेले आहेत। ची फ्लेम स्लोच ठेवायची। हे बघा किती मस्त असे तळून झालेले आहेत आणि आता आपण काढून घेऊया। मठरी आपली तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा। हे बघा कशी अशी खुसखुशीत झाले, पूर्ण खुसखुशीत झालेली आहे। तर चला पटकन सबस्क्राईब करा।